जय भीम नवमुद्दा घेऊया आजच्या बातमीपत्राचा आढावा। अमरावतीच्या मेळघाट परिसरातील धारणे येथे संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। मेळाव्यातून कामगारांच्या योजनांची माहिती देण्यात आली। मेळघाटातील प्रत्येक कामगारांना योजना मिळावी यासाठी रमेश तोटे यांनी मेळावा घेऊन विशेष प्रयत्न केले। संकल्प मेळाव्याला शेकडो कामगार, शेतकरी आणि आदिवासी बांधवांची उपस्थिती होती। शिक्षणासाठी 5 करोड़ आपके शादी वाले का जो दीनी पलट गया 81,000 इन्हीं की योजना। एक बोले रमेश भैया दूसरा करो क्या, ये हमारा 81,000 है, दूसरा दिया। कोई भी गरीब हो वो शादी करता ना भाऊ, कोई भी गरीब हो, लड़का का शादी हो लड़की का, देख दुनिया का भी हिसाब से कर्ज बाजारी कोकला होना, बर्तन गिरवी, खेती गिरवी, डोबा की जीते इन्हीं की जगह में दौआ तासुम का ब्याह दौआ। लेकिन मेलघाट में किसी पे भी वो दिन ना आए किसका खेती गिरवी ना रखे, किसी भाई का बर्तन ना गिरवी रखे। आधी रात में तुम्हारे शादी के लिए 81,000 का बजट अपन ने तैयार किया। कभी भी आप 1 करोड़ तो दे दी, सेकंड ईयर फाइनल तक, फाइनल से लेकर पीजी तक, पीजी से लेकर इंजीनियर डॉक्टर तक आपके सारे बच्चों का पढ़ाई का खर्चा हम करेंगे, मैं करूंगा। उसके लिए तुमको पता है सब व्यवस्था है। किसी का भी बच्चा पैसे नहीं है, एक छोटा गांव का कोई हरकत नहीं, मैंने मेरे घर में सुलाया। विषय तकलीफ का नहीं भाव, विषय है मुद्दों का। और आने वाले समय में जो भी कामगारों के लिए, किसानों के लिए, मजदूरों के लिए, आखिरी घटक के लिए जहां कोई पहुंचा भी नहीं होगा, आज रमेश तोटे 50,000 लोगों से डायरेक्ट बात करते ना बात। कितने लोगों के पास मेरा मोबाइल नंबर है, हाथ ऊपर करो बड़ा ईमानदारी से। काम करने वाले का हर एक नंबर, रमेश तोटे का नंबर हर एक के मोबाइल में सेव है, क्योंकि उसको पता है कि आधी रात में भी ये व्यक्ति को फोन लगाया तो उठाता, नहीं लगाया तो डबल लगाता मैं, लेकिन लगाता, क्योंकि मेरे को पता है मेरा कामगार मुझे किस लिए फोन करता है, मेरे को पूरा पता है। तोटे दे मैसेज आज के आधी तोटे दे बर्तन वाटप, पेटी वाटप, आप पूरा बांट जाए नहीं कि आप मोबाइल नंबर, कोई हरकत नहीं। मैं आगे का जो कार्यक्रम है वो है दूसरा विषय। मेरे कामगार ईमानदार है, 100% नहीं, मैं 1000 तक के बताता कि मेरे कामगार ईमानदार है, मेरे साथ ही रहेंगे। क्योंकि मैंने तुमको 2 बार आजमाया। एक बार मैंने तुम पे काट फेंका था कि ये मोर्चा में कितना लोग आए थे, ये भी एक कार्ड था मेरा कि सच में तुम भांडे लेके गायब हो गए कि क्या हो गया, तो देखना पड़ेगा। मोताळा शहरातील एकमेव अल्पसंख्याक समाजाला माध्यमिक शिक्षण देणाऱ्या शाळेने केली विद्यार्थी चोरी। जवाहर उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मोताळा या शाळेने बोराखेडी येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेचे विद्यार्थी ऑनलाईन दाखल करून घेतले आणि दाखल खारीज रजिस्टरला नोंदच केली नाही। ऑनलाईन दाखल करून घेतल्याने विद्यार्थी संख्येत वाढ दाखवून शिक्षक भरती व इतर लाभ घेतले। कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। बुल्ढाना जिला के मोताड़ा के जवाहर उर्दू स्कूल में मौजूद है। हमारे साथ जाफर पटेल है, एक सामाजिक कार्यकर्ता है, वो स्कूल के बारे में हमें कुछ बताना चाहते हैं। हम उनसे सीधा बात करने वाले हैं। जाफर सर जी बोलिए, क्या कहना है आपका? आज हम ये जो स्कूल के परिसर में खड़े हैं, इस स्कूल ने पिछले वर्ष में बोराखेड़ी की जिला परिषद स्कूल से जो बच्चे बाहर निकले और मोताला से इन बच्चों का ऑनलाइन प्रवेश अपनी स्कूल में कर लिया, लेकिन ऑफलाइन प्रवेश नहीं किया। इस कारण ये जो बच्चे हैं जो 9वीं में इन्होंने ऑनलाइन लिए थे, ये बच्चे इनके रिकॉर्ड के हिसाब से ऑनलाइन में 9वीं पास हो चुके हैं और ये बच्चे अब इयत्ता 10वीं में जाना चाहिए, लेकिन
इन्होंने ऑफलाइन इन बच्चों को नहीं लेने के कारण ये बच्चे सिर्फ ऑनलाइन में 9वीं पास दिखाई दे रहे हैं, जबकि ऑफलाइन में ये बच्चों का दाखिला इनके पास ऑलरेडी नहीं है। जो स्कूल ट्रांसफ़र सर्टिफिकेट है इन तक नहीं पहुंचा, उसके बावजूद भी इन्होंने 9वीं के बच्चे दाखिल कर लिए। अब उन्हीं बच्चों को अपना एजुकेशन फिर से अगर शुरू करना है तो इन बच्चों को 9वीं में दाखिला नहीं मिल सकता, और 9वीं पास ऑफलाइन का दाखिला नहीं मिलने की वजह से 10वीं में भी इनको दाखिला नहीं मिल सकता। इन तकरीबन 18 बच्चों का भविष्य इस स्कूल के प्रशासन ने अंधेरे में डाल दिया है, जिस वजह से ये बच्चों का भविष्य का और शैक्षणिक नुकसान परमानेंटली हो गया है। तो ये थे हमारे जाफर पटेल सर जी, इन्होंने स्कूल के बारे में हमें जानकारी दी है। कैमरामैन पवन चौहान के साथ मैं महेंद्र मेढे, लॉर्ड बुद्धा, मोताळा, बुलढाणा। कोल्हापूरच्या खंडपीठासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकवटले आहेत। काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व भाजपचे खासदार धनंजय महाडिक हे कट्टर विरोधक एकाच मंचावर आले। मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे यासाठी वकील संघटना गेली 40 वर्ष लढा देत आहेत, पण याला यश मिळाले नाही। बार असोसिएशनचे अध्यक्ष व खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव खोत यांनीही बैठक बोलावली होती। खासदार शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आचारसंहिता लागू होण्याआधी हा प्रश्न सोडवला जाईल असा निर्धारही करण्यात आला। एक वर्षाची मागणी आणि आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत आणि कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी आज उपस्थित होते। आम्ही सगळ्यांना विनंती केली आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांची वेळ ताबडतोब घ्यावी, कारण की चीफ जस्टिसना भेटून किमान सर्किट बेंचच्या माध्यमातून सुरुवात व्हावी अशी 6 जिल्ह्यातल्या लोकांची अपेक्षा आहे। आणि आजच्या बैठकीत श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली या मुख्यमंत्र्यांची लवकरात लवकर वेळ मिळावी अशी आम्ही विनंती केलेली आहे। आणि कृती समिती यांची एकत्रपणे संयुक्त बैठक झाली। आजच्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट लवकर व्हावी आणि मुख्यमंत्र्यांची आणि चीफ जस्टिस साहेबांची खंडपीठाबाबतीतली भेट व्हावी याच्यासाठीची मागणी सर्वांनी एकमुखी या ठिकाणी केली। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा 15 ऑगस्टच्या दिवशी सन्माननीय चीफ जस्टिसना कोल्हापूरच्या खंडपीठाबाबतीतले या ठिकाणी चर्चा त्यांचीही झाली आणि परवाच कोल्हापूरला ज्यावेळी लाडकी बहिणीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते आले होते त्याची जाहीर वाच्यता सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी केली। मुख्यमंत्री स्वतः याच्यासाठी पॉझिटिव्ह आहेत, पण एखादी नवीन व्यवस्था तयार करायची असेल तर त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा त्याच्या लागणारं व्यवस्थापन असेल, याचं पुढचे येणारे अनुषंगिक जे या ठिकाणी विषय आहेत ते महाराष्ट्र शासन म्हणून मुख्यमंत्री आणि चीफ जस्टिस यांच्या दोघांच्या संयुक्त चर्चेमधनं या ठिकाणी उलगडा त्याचा होत असतो। ही एक प्रक्रियेचा भाग आहे आणि ज्यावेळी एखादं कोर्ट किंवा त्याचं बेंच इथं येत असतं त्यावेळी कोल्हापूरनं स्वतःची तयारी दाखवलेली आहे, त्याचे व्यवस्थापनाची तयारी दाखवलेली आहे, नवीन जागेची तयारी दाखवली आहे आणि महाराष्ट्र शासनानं सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतानाच त्याच्यासाठीचं 1100 कोटी रुपयाचं या ठिकाणी बजेटमध्ये प्रोव्हिजन त्या ठिकाणी करून ठेवली होती। निश्चितपणे ह्याही महायुतीचं शासन ह्या सगळ्या कामासाठी कटिबद्ध आहे। मुख्यमंत्री यामधनं या ठिकाणी पॉझिटिव्ह सोल्युशन घेतील आणि कोल्हापूर जिल्ह्यामधनं या ठिकाणी सर्किट बेंचची लवकरच सुरुवात होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। खासदार धैर्यशील माने, त्याचप्रमाणे आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, त्याचबरोबर नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेशजी क्षीरसागर, विजय देवणे साहेब, सत्यजित कदम साहेब इत्यादी मान्यवर, त्याचबरोबर 6 जिल्ह्यातील वकील आणि पक्षकार कृती समितीचे तथा सर्वपक्षीय कृती समितीचे निमंत्रक इत्यादी सर्व मंडळी आजच्या सभेला उपस्थित होती। आजच्या सभेमध्ये लोकप्रतिनिधींच्या चर्चेमधून असा निर्णय घेण्यात आला की सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय यांना पत्र पाठवण्यात यावं आणि तात्काळ म्हणजे 10 तारखेला आचारसंहिता अपेक्षित आहे, तर त्याच्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या सोबत शिष्टमंडळाची बैठक व्हावी आणि त्यांनी तातडीनं मुख्य न्यायमूर्तींची सोबत बैठक घेऊन तातडीनं सर्किट बेंच स्थापनेबाबतचा निर्णय घेण्यासाठी योग्य तो सर्व प्रयत्न करावा अशासाठी एक ठराव करण्यात आला आणि त्यानुसार आता मुख्यमंत्री महोदयांशी सर्व पक्षीय कृती समिती भेट घेईल, सर्व लोकप्रतिनिधी भेट घेतील आणि पुढची दिशा ठरवतील। या पद्धतीनं आजच्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं।
धनगर समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने तेल्हारा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करून त्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी काही वेळ वाहतूक ठप्प होती। या आंदोलनामध्ये तेल्हारा तालुक्यातील धनगर बांधव उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याच्या दृष्टीनं आमचे आंदोलन सुरू आहे। घटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ऑलरेडी एस टीचं आरक्षण दिलं आहे, पण इथले शासनकर्ते धनगर आणि धनगर याचा र आणि डचा अपभ्रंश करून वर्षानुवर्ष आम्हाला जे झुलत ठेवत आहेत त्यासंबंधी आमच्या सगळ्या समाजाच्या ती भावनांचा उद्रेक झाला आहे। मागच्या विधानसभेच्या पूर्वी सध्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस त्यांनी मागच्या वेळेस सांगितलं होतं की आमची सत्ता आल्याबरोबर धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ। त्यांचं पहिलं कॅबिनेट झालं, त्यांचे 10 कॅबिनेट झाले, त्यांचं कॅबिनेट संपलं, ते पुन्हा नव्यानेच ते सत्तेत आहेत। त्यांनी सांगितलं नाही पंढरपूरच्या मेळाव्यामध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळावं की नाही हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी कबूल केलं होतं की धनगर समाजाला आरक्षण या ठिकाणी द्यायचं आहे। पण ह्या सगळ्या फसवा घोषणा आतापर्यंत झाल्यामुळं हा समाजाचा उद्रेक आहे। हा समाज आता रस्त्यावरची लढाई रचवण्यासाठी उतरला आहे, म्हणून आज महाराष्ट्रभर रस्ता रोको आहेत। आणि रस्ता रोकोची जर दखल शासनाने घेतली नाही तर धनगर समाज याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही हे आपल्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। कार्यकर्त्यांनो सावधान, पीपल्स रिपब्लिकन पक्षात 40 वर्ष प्रामाणिक काम केले, त्यांनी मला बेदखल केले, याचं मला दुःख आहे। माझ्यासारखी फरफट तुमची होऊ नये यासाठी काळजी घ्या, असे भावनिक आवाहन दगडू भास्कर यांनी केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आणि शिवरायांच्या विचारानं मी कोल्हापूरच्या या शाहूनगरीमध्ये अनेक प्रश्नांसाठी आंदोलनं असतील, मोर्चे असतील आणि चळवळीमध्ये काम करत असताना अत्यंत प्रामाणिकपणे मी काम केलेलं आहे। तसा माझा 1982 साली माणगाव परिस्थितीच्या माध्यमातून प्राध्यापक कवाडे सरांशी संबंध आला। त्यानंतर 5-6 वर्षानंतर 1987ला प्राध्यापक कवाडे आमच्या गावामध्ये आले। त्यांची 14 ऑगस्ट 1987ला आमच्या समाजामध्ये एक मोठी सभा झाली आणि ते आमच्या घरी जेवायला आले। त्यानंतर त्यांचे माझे घनिष्ठ संबंध निर्माण झाले आणि प्राध्यापक कवाडे त्या काळामध्ये एक असा काळ होता की त्यांना जिल्हाबंदी असायची आणि त्या जिल्हाबंदीच्या काळामध्ये प्राध्यापक कवाडे सरांनी आमच्यावर जी जबाबदारी दिली ती जबाबदारी आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे। त्यानंतर दलित मुक्ती सेना असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल आणि आजची पीपल्स रिपब्लिकन पार्टी असेल, या सर्व संघटनांच्या माध्यमातून मी कोल्हापूरच्या जनतेमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम केलेलं आहे
हे काम करत असताना प्राध्यापक कवाडे सरांनी जो म्हणजे आम्हाला आदेश दिला तो शिरसावदे म्हणून आम्ही आत्तापर्यंत काम केलेलं आहे. पण या 40 वर्षाची जी माझी तपश्चर्या आहे याला कालच्या लोकसभेमध्ये गालबोट लागलं आणि मी पुरोगामी विचाराच्या लोकांच्याबरोबर गेलो हा माझा गुन्हा समजून त्यांनी मला पदमुक्त केलं. ही माझ्या मनाला लागलेली खंत आहे. माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यावर 40 वर्षे काम करून जर असा प्रसंग येत असेल तर मग येणाऱ्या भविष्यकाळामध्ये समाजात प्रामाणिक कार्यकर्ते राहतील का नाही याची गॅरंटी नाही. पण माझ्याबरोबर 40 वर्षाचे कार्यकर्ते आत्तापर्यंत राहिलेले आहेत. त्या कार्यकर्त्यांना मी वाऱ्यावर सोडू शकत नाही. त्यांच्याशी हितगुज करून त्यांच्याशी बैठका करून त्यांनी मला सपोर्ट केला, त्यांनी मला शक्ती दिली, त्यांनी मला ताकद दिली, त्यांनी मला विश्वास दिला की बाबा आपल्याला आता बाजूला राहून तसं चालणार नाही. आपल्याला पुढं जर जायचं असेल तर आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागेल. आणि म्हणून मी जनशक्ती महासंघ या नवीन संघटनेला जन्म दिलेला. तर गेली 40 वर्ष डी.जी. भास्कर ज्या सामाजिक चळवळीमध्ये काम करत होते, दलित मुक्ती सेनेचे संस्थापक सरसेनापती प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या नेतृत्वाखाली ते गेली 40 वर्षे काम करत होते. परंतु गेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी केंद्रीय नेतृत्वानं म्हणजे पर्यायानं सरांनी जो निर्णय घेतला की जातीवादी पक्षांच्या बरोबर युती करण्याचा निवडणुकीमध्ये, तो निर्णय आमचे नेते डी.जी. भास्कर यांना आवडला नाही. काहीही झालं तरी फुले आंबेडकरांची विचारधारा मी कदापि सोडणार नाही आणि तुम्ही जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयामध्ये मला त्या पद्धतीचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करता येणार नाही आणि ते सांगाल. तर त्यांनी जो घेतलेला निर्णय आहे एक कार्यकर्ता म्हणून मलाही तो पटणार आहे. कारण फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा ही आमचा पाया आहे आणि तो पाया जर कोण ढासळण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे असणार नाही आणि त्या ठिकाणी थांबणार नाही. आणि म्हणूनच डी.जी. भास्करांच्यावरती आम्ही प्रेम करणारे कार्यकर्ते म्हणूनच त्यांना आम्ही एक वेगळा पर्याय, कारण अशा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी काम करणं आपणाला जमणार नाही आणि म्हणूनच आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती एक प्रकारचा दबाव म्हणा आम्ही तो दबाव आणला आणि एक वेगळं संघटन करून या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक नवीन सामाजिक राजकीय विचार निर्माण करण्याचा आम्ही त्यांना त्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. भास्कर एक लढाऊ कार्यकर्ते आहेत. गेली 40 वर्ष कोल्हापूर जिल्हा आणि परिसरामध्ये त्यांनी अत्यंत आक्रमक पद्धतीनं आंबेडकरी चळवळ चालवलेली आहे. 40 वर्ष काम करत असताना त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक सामाजिक समस्या ज्या होत्या त्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी प्रचंड मोठे मोर्चे, आंदोलने, धरणे या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. अशा कार्यकर्त्याला ते ज्या पार्टीत काम करत होते त्या पार्टी प्रमुखांनी बेदखल केलं आणि म्हणून त्यांनी विचार केला माझ्याबरोबर असलेल्या जनतेला जर मला सामाजिक न्याय मिळवून द्यायचा असेल तर मला माझं संघटन असणं आवश्यक आहे. आणि या भूमिकेतून दौडू भास्कर यांनी ही जी नवीन संघटना जनशक्ती महासंघ स्थापन केलेलं आहे. मला खात्री आहे की त्यांच्यावर असलेले जे हजारो लोक आहेत ते निश्चितपणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपला सामाजिक आणि राजकीय दबदबा तयार करतील अशी मला खात्री आहे. या संघटनेला कोल्हापूर जिल्ह्यातील जे सगळे आम्ही त्यांचे मित्रमंडळी आहोत त्यांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देत आहोत आणि संघटनेचं काम असंच चालावं अशी शुभेच्छा देत आहोत. विविध पारंपरिक लोककला सादर करून समाजाला प्रबोधित करणाऱ्या राज्यातील उपेक्षित, वंचित, असंघटित लोककलावंतांना एकसंघ करून त्यांच्या समस्या, अडचणींच्या न्याय हक्काची रीतसर मांडणी करून जाणीव करून देण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाच्या पॅनलवर असलेल्या नोंदणीकृत कलासंच कलापथक यांची राज्यस्तरीय नोंदणीकृत शिखर संस्था लोककलावंत प्रबोधन परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिजाऊ सृष्टीस मातृतीर्थ सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे लोककलावंतांसाठी 2 दिवसीय दिनांक 20 व 21 सप्टेंबर 2024 ला कार्यात्मक कार्यशाळा बहुसंख्येने राज्यभरातून आलेल्या लोककलावंतांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली.
संधी घेऊन येतो आणि त्यातल्या महाराष्ट्रात तो जन्माला येतो. ज्या महाराष्ट्राने संत दिले, संत दिले, पंत दिले, क्रांतिकार दिले, कुठेही करावं आहे. ठीक आहे, माझ्या खांद्यावर जबाबदारी दिली, मी बी नाही म्हणलं नाही. आणि त्या पद्धतीनं आम्ही बॉडी निर्माण केली. अनेक ठिकाणी आम्ही असे आंदोलन केले, कार्यशाळा पहिलीच आहे, आंदोलन केले, मेळावे घेतले, काही मिटिंगा घेतल्या, पण त्यातून निष्पन्न काही झालं नाही. त्याला कारण आहे, निष्पन्न का झालं नाही. गवई सरांनी एक मुद्दा मांडला माझ्यासमोर. लोक कलावंतांना ही आपण काय करतोय ही माहितीच नाही, तर त्यांना अगोदर आपण कार्यशाळा आयोजित करून कार्यशाळेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करूया आणि नंतर पुढला प्रश्न आहे. मला बी अगोदर समजलं नाही, पण गवई सर म्हणलं एखाद्या ठिकाणी जर आपण सुनीता खरात मॅडम आहेत काय शाहीर मी म्हणतो तुम्ही हा कार्यक्रम जर आयोजित करत असता तर महाराष्ट्रातून कलावंत बोलवायचं, त्यांना आपण हुशार करायचं आहे आणि कार्यक्रमाच्या संदर्भात सांगायचं आहे. शासनापुढे आपल्याला काय मागायचं आहे, कसं मागायचं आहे, कसं करायचं आहे, कशी दिशा ठरवायची आहे, तर याचा खर्च कोण भरणार. म्हणून मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला, इथं आल्यापासून तुम्ही 1 रुपया दिला का? तुम्ही मागितलाय का? इथं तुम्हाला चहा नाश्ता चांगला आहे का नाही? समाजाकडून अमरावतीच्या जुना धामणगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सकल धनगर समाजातर्फे धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली। पंढरपूर, लातूर, नेवासा येथे बेमुदत उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांना पाठिंबा म्हणून जुना धामणगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले।
देशामध्ये शेतकऱ्याची अवस्था, शेतमजुराची अवस्था, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची अवस्था आणि जे काही कर्मचारी संपूर्ण आयुष्य या देशाच्या विकासामध्ये घालवतात, त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका असेल, आशा वर्कर असेल, आणि त्यांना या सरकारच्या सेवेमध्ये रुजू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून डाव्या आघाडीमध्ये चालते आहे. परंतु या गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, महिला, तळागाळातील लोकांवरती घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है. कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. मध्य भारत का अत्याधुनिक सुविधाओं से परिपूर्ण हॉस्पिटल श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट सामान्य जांच, शुगर जांच, ब्लड प्रेशर एवं आंखों की जांच के साथ साथ सिटी स्कैन, फिजियोथेरेपी, मोतियाबिंद ऑपरेशन, ऑर्थोपेडिक सर्जरी, ICU तथा 200 बेड बिस्तरों वाला विश्वसनीय सुविधाओं के साथ श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट, वर्धमान नगर, नागपुर. छोटी सर्जरी से लेकर बड़ी सर्जरी तक, हार्ट ऑपरेशन व कार्डियो कैथ लैब की विशेष सेवा, बच्चों से लेकर बुजुर्गों तक सभी का इलाज काफी किफायती दरों में. 64 स्लाइड सिटी स्कैन सेवा उपलब्ध. वेल क्वालिफाइड ट्रेन्ड डॉक्टरों के साथ 30 बेडेड MICU, वर्ल्ड क्लास मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर की सुविधा उपलब्ध. 24 घंटे आपातकालीन एवं एम्बुलेंस की सुविधा. महात्मा ज्योतिबा फुले तथा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के अंतर्गत निशुल्क सर्जरी एवं डायलिसिस सुविधा उपलब्ध. निरोगी रहे, स्वस्थ रहे. श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट, पूर्व वर्धमान नगर, नागपुर. अधिक जानकारी के लिए आज ही संपर्क करें. यशस्वी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित महारेजिमेंट तथा प्रथम बटालियन 84वा स्थापना दिवस दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी वेळ सकाळी 8:30 पासून प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह पिंपरी चिंचवड पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने महारेजिमेंट आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, रिटायर्ड माजी सैनिक, बुद्ध फुले आंबेडकर अनुयायी यांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन अमरावती येथील माजी सैनिक संघटनेचे मेजर गजानन इंगळे, सुभेदार प्रदीप गायकवाड, राज्य संघटनेचे अध्यक्ष तसेच सुभेदार सुर्वे यांनी केले आहे. जय भीम. मैं पूर्व सैनिक हवलदार गजानन इंगड़े, अमरावती. 1 अक्टूबर 2024 को महारेजिमेंट के 84वें स्थापना दिवस कार्यक्रम जो महाराष्ट्र के पुणे में संपन्न हो रहा है, हम अमरावती से यशस्वी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेयर एसोसिएशन महाराष्ट्र राज्य के राज्याध्यक्ष आदरणीय सुभेदार प्रदीप गायकवाड़ साहेब, साथ में हवलदार पांडुरंग सुर्वे साहेब, अमरावती से हम महाराष्ट्र के तमाम महारेजिमेंट के पूर्व सैनिक साहिबान को आह्वान करते हैं कि भारतीय सेना के जाबाज महारेजिमेंट का 84वां स्थापना दिवस कार्यक्रम जो प्राध्यापक रामेश्वर मोरे प्रेक्षागृह पिंपरी चिंचवड़ पुणे में संपन्न होने जा रहा है. इस कार्यक्रम के दौरान मुख्य अतिथि के तौर पर पुणे जिले के जिलाधिकारी माननीय सुहास दिवसे साहेब, भारतीय प्रशासनिक सेवा, साथ में माननीय शेखर सिंह, भारतीय प्रशासनिक सेवा तथा आयुक्त महानगर पालिका पिंपरी चिंचवड़ पुणे, साथ में माननीय विनय कुमार चौबे, भारतीय पुलिस सेवा तथा पुलिस आयुक्त पिंपरी चिंचवड़ शहर, साथ में बार्टी के माननीय डॉक्टर सुनील वारे साहब, महासंचालक डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर अनुसंधान
एवं प्रशिक्षण केंद्र पुणे महाराष्ट्र राज्य। साथ में मार्गदर्शन के तौर पर माननीय डॉक्टर वासुदेव गाड़े साहेब, जो पूर्व कुलगुरु VIT पुणे, माजी कुलगुरु सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे। साथ में माननीय विश्वनाथ शेगावकर साहेब, भारतीय प्रशासनिक सेवा सेवानिवृत्त तथा माजी प्रधान सचिव तमिलनाडु राज्य और चेन्नई। साथ में माननीय EZ खोबरागड़े साहेब। फिर से हमारे संगठन की ओर से आह्वान करता हूं कि ज्यादा से ज्यादा महा रेजिमेंट के और अन्य रेजिमेंट, कोर, आर्मी, नेवी, एयरफोर्स जो रिटायर हुए माजी सैनिक है, बाबा साहेब के अनुयायी है, ये सभी सपरिवार आमंत्रित है। आप सभी पुनः कार्यक्रम में महा रेजिमेंट के स्थापना दिवस में अवश्य पहुंच जाए। महा रेजिमेंट का 84वां स्थापना दिवस है। साथ में 1st बटालियन महा रेजिमेंट का भी स्थापना दिवस है और ये दोनों स्थापना दिवस 1 अक्टूबर को ही हम पिंपरी चिंचवड पुणे में मनाने जा रहे हैं। इसलिए फिर से मैं आह्वान करता हूं कि सभी महा रेजिमेंट के माजी सैनिक तथा अन्य कोर रेजिमेंट, आर्मी, नेवी, एयरफोर्स के बाबा साहब के अनुयायी माजी सैनिक सहपरिवार पुनः कार्यक्रम में पहुंचने की कृपा करें। नमो बुद्धाय। जय भीम। जय भीम। नमो बुद्धाय। मैं सूबेदार प्रदीप गायकवाड़, यश सिद्धि आजी माजी सैनिक संगठन बहुउद्देशीय वेलफेयर एसोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष। मैं महा रेजिमेंट के 84वें स्थापना दिन के शुभ अवसर पर सभी महार सैनिकों को, साथ ही कार्यरत सैनिकों को और उनके परिवार को, जो पुणे स्थित पिंपरी चिंचवड रामकृष्ण प्रेक्षागृह में जो कार्यक्रम होने जा रहा है, उस कार्यक्रम के लिए सभी कार्यरत एवं पूर्व सैनिकों को, साथ ही उनके परिवार को आमंत्रित करता हूं एवं 1 अक्टूबर के स्थापना दिन के उपलक्ष्य में सभी को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं देता हूं। साथ ही महा रेजिमेंट अभी तक जैसा काम किया है उसी प्रकार से अपना दिन दुगना चार चौगुना उन्नति करते रहे, ऐसी यश सिद्धि संगठन की तरफ से शुभकामनाएं देता हूं। नागपूर येथे काँग्रेसची आढावा बैठक झाली आहे। या बैठकीत नाना पटोले यांना मुख्यमंत्री करा अशी कार्यकर्त्यांनी बाजू लावून धरली। आमदार विकास ठाकरे यांनी नाना पटोलेंना काँग्रेसच्या पडत्या काळात काँग्रेसला अच्छे दिन आणून दिले आहे, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ते पद हिसकावून घेऊ असं मनात खळबळ उडवून दिली। प्रवक्ता अतुल लोंढे यांनी नाना पटोले मुख्यमंत्री होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही असं म्हटलंय। उत्साही कार्यकर्त्यांच्या या प्रकारावर नाना पटोले यांनी सावध प्रतिक्रिया घेतली। बघा, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा हे स्वाभाविक आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्यावेळी सगळे निवडणुकीच्या नंतर हायकमांड याच्यावर बसून निर्णय घेईल आणि म्हणून या विषयापेक्षा आम्हाला महाराष्ट्र जो विकण्याचं काम आणि गुजरात धार्जनी करण्याचं काम जे भाजप करते आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला आता पश्चाताप होतो की भाजप आणि भाजपप्रणीत सरकार जे आज महाराष्ट्र बसलेलं आहे आणि ते महाराष्ट्राची सगळी प्रतिमाच मलिन करण्याचं काम जे करतात आहेत, शिवद्रोही लोक आहेत आणि त्याच्यामुळे हे विषय आमच्यासाठी महत्त्वाचे आहे। खाली चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असली त्याला फार काही आता तो विषय आमच्यासाठी आज महत्त्वाचा नाही। मी जर-तरवर विश्वास ठेवत नाही, मी कर्मावर विश्वास ठेवतो आणि आज माझ्यासाठी माझा महाराष्ट्र, माझ्या महाराष्ट्राचा शेतकरी, माझ्या राज्यातले तरुण आणि गरीब हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे
विचार महत्त्वाचा आहे. शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विचार वाचवणं, शेतकरी वाचवणं, तरुणांना न्याय देणं, गरिबाला न्याय देणं, मध्यमवर्गीयाला न्याय देणं ही आमची भूमिका आहे, ती आमची प्रायोरिटी आहे आणि म्हणून ते कर्म महत्त्वाचं आमच्या. पक्षांनी सोडायचा दावा आणि हा विषय नसतो. आता ही चर्चेचा विषय नाही. लोकशाहीमध्ये जनता आपल्या मतांनी सरकार बनवते आणि त्याच्यामुळे जर तरवर आता तुम्ही न जाता महाराष्ट्राची अवदशा जी या लोकांनी करून ठेवली आणि विकासाचं जे मॉडेल महाराष्ट्र असं सांगतात, रस्त्याने चाललेला ट्रक सुद्धा रस्त्याच्या आतमध्ये घुसून जातो, गड्डा पडतो, हा महाराष्ट्राचा विकास आहे का? आणि स्वतः महामहिम राष्ट्रपती महोदयांनी त्याच्यावरची टिप्पणी केलेली आहे. तरी या भाजपच्या आणि त्यांच्या जे सत्तेमध्ये लोक आहेत एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये ते सांगतात की आम्हीच एवढा विकास केला, ते कोणीच केला नाही. अशा पद्धतीचा हा नकली विकास, भ्रष्टाचारी विकास हा जो यांचा आहे तो महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी यांना उघडं करणं, यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणणं ही भूमिका आमची आहे आणि म्हणून आमचं लक्ष पूर्ण त्या विषयावर आहे. बघा, या सरकारमध्ये अनेक लोकांना जे आश्वासन देऊन की खोक्याचं जे सरकार झालं त्या आश्वासनपुरतं ते करूच शकले नाही. त्यामुळे त्यांच्या जे आता सिटिंग आमदार आहेत काही दिवसासाठी त्यांच्यामध्ये मोठा रोष आहे. आणि खरं तर मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या सरकारने न घेणं आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थातल्या नेतृत्वाला संपवणं आणि त्या भागाच्या विकासाला संपवणं हे जे पाप या लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे या सत्ता पक्षातले जे खालचे, मग महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, त्या कार्यकर्त्यांमध्ये पण मोठा राग आहे आणि हे सत्तेत पुन्हा आले तर हे कधीच निवडणुका घेणार नाही आणि प्रशासक आणि हे सरकार हीच लूटमार या ठिकाणी करेल आणि त्या भागाचा विकास होणार नाही. ही भीती सुद्धा भाजप आणि त्यांच्या सोबत्यांच्या लोकांमधात आहे आणि त्यामुळे हे सगळे परिणाम सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना भोगावंच लागणार आहे. बघा, आता प्रायोगिक जेव्हा प्राथमिक चर्चा होतात त्यावेळेस प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पद्धतीनं जागेवर दावा करतो आहे आणि त्या दाव्यामध्ये त्याला तिढा नाही, तो सामोपचाराने आम्ही सोडवू अशा पद्धतीचा प्रयत्न सुरू आहे. बिलकुल या जागा परंपरागत काँग्रेसच्या आहेत आणि त्याच्यामुळे काही जागा काँग्रेस लढाव्यात हे कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि आमचा जो बेसिक आहे की मेरिटच्या आधारावर निर्णय व्हावा, त्याच्यामध्ये मेरिट हा काँग्रेसच्या फेवरलाच जातो. खोक्याच्या सरकारमध्ये हेच होणार आहे आणि कोणाला जास्त हिस्सा मिळतो हा जो प्रयत्न होता आता खोक्याच्या याच्यामध्ये भांडणं सुरू होणार आहे आणि भाजप या सगळ्या खोक्याची व्यवस्था निर्माण करण्यामध्ये भाजपचा सगळ्यात मोठा हात आहे आणि महाराष्ट्राचं लोकशाही व्यवस्था जी होती, संसदीय व्यवस्था होती, ती शाहू फुले आंबेडकर विचाराची होती, ती भाजपने महाराष्ट्रामध्ये संपवली आणि केंद्राच्या सत्तेच्या माध्यमातून संविधानिक व्यवस्थेला छेद लावण्याचं काम जे केलेलं आहे त्याचे परिणाम आता पुढच्या काळात भाजप आणि त्यांच्या सगळ्या सरकारने भोगावं लागेल. अमरनाथ शहरात धम्मदीप बुद्धविहार सभामंडप लोकार्पण सोहळा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विहाराचे अध्यक्ष आयुष्मान इंद्रपाल कांबळे आणि प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार दादाभाऊ अभंग उपस्थित होते. तसेच शहरातील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी मोठ्या संख्येने उपासक उपासिका हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखिका शिलाताई जाधव यांनी केले. आज धम्मदीप बुद्धविहाराचा या संविधान भवन मध्ये आणि बाजूलाच सभा मंडप याचं लोकार्पण इथले स्थानिक नगरसेवक सदा मामा, आयम मोरे साहेब, ससाने साहेब, सर्वच मान्यवर आणि सर्व विहारातील सर्व अध्यक्ष, या विहारातील सर्व अध्यक्ष कांबळे साहेब सर्वांच्याच हस्ते या ठिकाणी झालेला आहे. आणि आताच दादांनी सांगितलं की आपण मी असं नवीन काय केलेलं नाहीये. ज्यांच्यामुळे मी आमदार म्हणून आरक्षण पडलं, बाबासाहेबांनी दिलं म्हणून मी आता आमदार झालो, तुम्हाला कोणी विचारलं नाही.
आणि माझं कर्तव्य आहे ते काम करणं. त्यांनी सांगितलं की विधानसभेमध्ये औचित्याचा मुद्दा मांडला, विधानसभेनंतर मग पुण्याला बैठका झाल्या. कारण का काही असे कार्य असतात ते कार्यामध्ये उगाच बोंबाबोंब करायचे नसते, आणि ते कार्य बोंबाबोंब केलं की आजूबाजूचे खूप हुशार असतात मामा. त्यामुळे मी आहे ना कधी कुणाला जागवत नाही, म्हणजे हुशार करत नाही. त्याला त्याच्या ह्याच्यातच ठेवतो. तो म्हणतो आमदार काय कसला, ठीक आहे बाबा मी आमदार असाच आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, सर्वच आपल्या अंबरनाथचे सर्व पक्षाचे नगरसेवक, नगराध्यक्ष यांच्या सर्वांच्या सहकार्याने एक अंबरनाथची एक वेगळी ओळख आपण माहीत आहे. आमच्यापेक्षा खूप जुने जाणकारी काही लोक या ठिकाणी आहेत आणि तेव्हापासून या ठिकाणी राहत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर भीमसृष्टी शेजारी माता रमाईचा पुतळा बसवण्यात यावा या मागणीसाठी त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समिती धुराजी शिंदे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन चालू आहे व बौद्ध समाज बांधव यांच्या वतीने गायकवाड आणि ठोके या दोघांच्या माध्यमातून उपोषणही सुरू आहे. दोन्ही संघटनेने आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर आयुक्तांनी काही अवधी मागून घेतला असून पीएमपीएलचे आरक्षण असल्याने पीएमपीएलच्या लोकांशी मीटिंग करून आपण लवकरात लवकर निर्णय लावू असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले आहे. नमो बुद्धाय, जय भीम. आज आपण पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ह्या परिसरात आहोत आणि ठीक आपली जी भीमसृष्टी आहे या भीमसृष्टीच्या गेटवर आपण पाहतोय की त्यागमूर्ती माता रमाई यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी एक आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनामध्ये आपण पाहिलं की या ठिकाणी बॅनरवरती लिहिलेलं आहे की बेमुदत धरणे आंदोलन. जाणून घेऊयात की नक्की काय आहे हे धरणे आंदोलन जे आहे तर काय मागण्या आहेत, कशा प्रकारे हे धरणे आंदोलन चालू आहे आणि किती दिवस झालेत. जय भीम दादा. जय भीम. आपलं नाव? धुराजी शिंदे, माता रमाई स्मारक समिती. आम्ही अध्यक्ष आहेत, आम्ही सर्व आमचे सदस्य आहेत. तसं बघायला गेलं तर आम्ही सदस्य कुणबी बी नाही, अध्यक्ष बी कुणबी, आम्ही सगळे मिळून काम करतोय. अच्छा, काय मागण्या आहेत तुमच्या? आमच्या मागण्या आहेत की त्यागमूर्ती माता रमाई यांचे स्मारक भीमसृष्टीच्या पाठीमागे मोकळ्या जागेवरती झालं पाहिजे. ते आम्ही 2016 आम्ही लढा देतोय त्या गोष्टीसाठी. कशा पद्धतीने आतापर्यंत आम्ही रस्त्यावर येऊन पत्रव्यवहार तर केलाच रस्त्यावर आंदोलनं, उपोषणं, मोर्चे असे या प्रकारे आम्ही दिलं आहे. हे 6वं आंदोलन आहे आमचं. काय तुम्हाला 6वं आंदोलन आहे, प्रशासनाकडून कशी दाद मिळाली आहे, नागरिकांकडून ह्या भीमसैनिकांकडून तुमच्या मागे कसे सपोर्ट आहे, कशा पद्धतीने तुमचं हे आंदोलन चालू आहे? तसं प्रशासनाकडून आम्हाला पहिल्या सुरुवातीला माननीय श्रावण हार्डेकर आयुक्त साहेब होते, माई डोऱ्या महापौर होत्या, सीमा साळवे स्टँडिंग कमिटी चेअरमन होत्या, एकनाथ डाके होते. त्या टायमाला त्यांनी आम्हाला चांगली साथ दिली. त्या टायमाला माता रमाईसाठी आम्हाला त्यांनी मंजुरी पण दिली. त्यानंतर आम्हाला 2022 आम्हाला त्याचा प्रस्ताव पण त्यांनी तयार करून दिला. 40 कोटीचा प्रस्ताव दिलेला आहे, डिझाईन तयार आहे, प्लॅन तयार आहे. आणि आता या 2024ला स्मारक पण येऊन सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये ठेवलेला आहे. आणि आताचे ऐकतो ते जरा दिरंगाई करतात की ते जरा लोक हे करतात. पण यावेळेसच्या आंदोलनामध्ये त्यांनी आम्हाला सकारात्मक भूमिका दिली आणि 15 दिवसाची आम्हाला त्यांनी वेळ दिला. 15 दिवसात आम्ही तुमचा विषय मार्गी लावू म्हणून. आता 15 दिवस होऊन गेल्यात, काय त्याच्यावर हाल? 15 दिवस नाही झाले, आता 10वा दिवस आहे, 11वा दिवस आहे. अजून 2-4 दिवस बाकी आहे. त्यासाठी आम्ही लावून धरलेले की आम्हाला उधळ मारा, आम्ही उठतो म्हणून. जर समजा तुम्ही जे म्हणताय त्या गोष्टी नाही घडल्या, काय प्रयत्न असणार आहे तुमचा पुढचा? आमचं जर नाही घडल्या तर आमचे ज्येष्ठ आमचे बीबी शिंदे साहेब आणि आमचे मैराळे झाले, आपले वारबोन साहेब झाले, चव्हाण साहेब झाले. आमचं सगळ्यांची भूमिका अशी आहे की जर नाही झालं तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत आणि नाहीतर मग आम्ही टोटली आम्ही गेट बंद आंदोलन करणार आहोत. आजपर्यंत घरचा भेदी लंका ढाण म्हणतात, कोराडीचा दांडा गोतास काळ म्हणतात. त्याप्रमाणे या पिंपरी चिंचवड शहरातील मी म्हणणारे की ज्यांना वाटते की माझीच कॉलर ताट झाली पाहिजे
म्हणजे ज्यांना युग आहे, हे अशा लोकांची खऱ्या अर्थानं खेळ आहे नसता हे कधीच पाठीमागं झालं असतं. परंतु आता जे हे आंदोलन 2 सप्टेंबरपासून बेमुदत आंदोलन चालू आहे. 9 सप्टेंबरला आयुक्तांना पत्र दिलं, त्यांनी बोलवून घेतलं, या कमिटीला पत्र दिलं. त्यांनी त्यामध्ये असं सांगितलं, ते सहमत झाले की PMPचे जे मॅनेजर आहेत, आयुक्त आहेत, आणि मी इथला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आयुक्त आणि तुमची हे रमाई स्मारक समितीची जी कॅन्डिडेट आहेत, सगळे सदस्य अध्यक्ष आहेत, त्यांची बैठक लावून हे निर्णय सोक्षमोक्ष करून टाकू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि आजच मी स्वतः सरांना फोन लावला, आयुक्त सरांना, शेखर सिंगाला, तर त्यांनी म्हणले मला आज फार काम आहे संजय साहेब, तुम्हाला मी सोमवारचा वेळ देतो, सोमवारी दुपारून तुम्हाला मी नक्की भेटतो आणि हे ताबडतोब हा निर्णय घेऊन कामालाच सुरुवात करू असं त्यांनी आत्ताच मला फोनवर बोलले. तर तसं मी त्यांना एक सोमवारी आणखी विसरलं जाईल त्यांच्याकडून, म्हणून त्यांना मी लेखी व्हॉट्सअपवर सुद्धा लिहिलं आणि ते त्यांनी पाहिलं सुद्धा. आम्हाला समाधान वाटलं आणि त्यांचं मी अभिनंदन केलं की येत्या सोमवारी एक हा निर्णयच लागून जाईल. आणि त्यातूनही जर त्यांनी टाळाटाळ करायचा प्रयत्न केला तर मी सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेच्या वतीनं या माता रमाई स्मारक समितीचे अध्यक्ष धुराजी शिंदे, मान्यवर धुराजी शिंदे यांना सहकार्य म्हणून आणि त्यांच्या टीमला, म्हणजे मी त्यांच्याच टीममध्ये आहे, कारण माता रमाई ही काही धुराजीची एकट्याची आई नाही किंवा माजी प्राध्यापक BB शिंदेची आई नाही, ही सर्व जगाची आई आहे. कारण का, ज्या बाबासाहेबांना जगाने नॉलेज म्हणजे सर्वश्रेष्ठ ज्ञानाचं प्रतीक समजलं आणि त्यांना गुरु मानून त्यांची विचारधारा आज जगभर चालू आहे, अशांच्या पत्नीचं म्हणजे बाबासाहेबाला आम्ही एक वडील मानतो, मग ज्यांना आम्ही वडील मानतो त्यांची पत्नी माता त्यागमूर्ती माता रमाई ही आमची आईच आहे. त्यासाठी आमचे प्राण जरी गेले तरी हरकत नाही. सोमवारी जर टाळाटाळ आयुक्तांनी केली, मी स्वतः माझी सर्व टीम घेऊन इथं बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहे. माता रमाईचं स्मारक झालं पाहिजे, पूर्णाकृती पुतळा बसला पाहिजे, ही सर्वांचीच मागणी आहे. आज आपण पाहिलं की या ठिकाणी एक नव्हे तर 2 आंदोलनं या ठिकाणी आपल्याला दिसतात. मागणी एकच आहे, मात्र आंदोलनाचे ठिय्ये 2 दिसतात. त्यामुळे कुठेतरी समाजामध्ये दुफळी निर्माण झाली आहे का, हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. आपण आज इथंच थांबूयात. मी विकास कडलक, लॉर्ड बुद्धा टीव्हीसह कॅमेरामॅन प्रतीक. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडी घेऊन. जय भीम.